निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन। झेडपी महापालिका निवडणूक लांबणीवर। सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम आहे, कारण 28 नोव्हेंबरची सुनावणी झाल्यानंतरच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका जाहीर करणार असल्याची भूमिका निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात घेतली। त्याला कारण ठरलंय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओलांडलेली 50% आरक्षण मर्यादा। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं पाहूया। याचिकाकर्ता बांटी आयोगाच्या आधीच्या परिस्थितीत ओबीसीला आरक्षण नव्हतं। तेव्हाचा कायदा म्हणजे खानविलकरांच्या खंडपीठानं दिलेलं निकालपत्र, ज्यात आरक्षणच नव्हतं। तुषार मेहता सॉलिसिटर जनरल म्हणाले, कोर्टाला ठरू दे। आम्ही चांगल्या हेतूनं कोर्टाच्या आदेशाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, अजून माहिती घेतोय। एका दिवसानंतर सुनावणी ठेवता येईल का? नगरपंचायत, झेडपी, मनपा निवडणुका आहेत। याचिकाकर्त्या इंदिरा जयसिंग, आधीच निवडणुका जाहीर आहेत, अर्ज भरून झालेत। 40% नगरपरिषदेमध्ये 50% आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झाले। सरन्यायाधीश, आज आम्ही कुठलंही मत मांडत नाही। तुषार मेहता, निवडणुका कशा घ्यायच्या, ओबीसी आरक्षण प्रश्न कसा सोडवायचा याबाबत सविस्तर अहवाल सादर करायचा आहे, त्यामुळे शुक्रवारपर्यंत वेळ द्यावा। सरन्यायाधीश, किती ठिकाणी आरक्षणाचं उल्लंघन झाले? आयोग, 157 ठिकाणी आरक्षणाचं उल्लंघन झाले। सरन्यायाधीश, महाराष्ट्रातील 90% जास्त स्थानिक स्वराज्य संस्था सध्या प्रशासकांच्या ताब्यात आहेत। सरन्यायाधीश, आम्हाला निवडणुकांचा मार्ग मोकळा करायचा आहे। आयोग, आज तुम्ही निर्णय केलात तर त्यानुसार आम्हाला आरक्षण वर्गवारी करावी लागेल। सरन्यायाधीश, पुढील सुनावणी शुक्रवारी होईल। तर सुप्रीम कोर्टानं सुनावणी 28 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलल्यानं नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना फटका बसत असल्याचा दावा याचिकाकर्ते विकास गवळींनी केलाय। तर ओबीसी आंदोलक मंगेश ससाणेंनी मात्र विकास गवळींचा दावा फेटाळून लावलाय। आज जी काही तारीख पडली, या तारखेचा सगळ्यात मोठा परिणाम जर कोणावर असेल तर तो राज्यामध्ये निवडणूक लढवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या काही लोकांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, ज्यांनी अर्ज भरले, ज्यांचा प्रचार सुरू झालेला आहे, त्यांचा खऱ्या अर्थानं जीव टांगणी लागलेला आहे। एकंदरीत राज्य निवडणूक आयोग भूमिका घेते, राज्य सरकार काय भूमिका घेते आणि कोर्ट काय निर्णय देते, ह्याची सगळ्यात मोठी अडचण जर आजच्या घडीला कोणाला असेल तर ते निवडणूक लढवणाऱ्या आमच्या सदस्यांना आहे। आजची सुनावणी येत्या शुक्रवारी 28 तारखेला दुपारी 12 वाजता ठेवण्यात आलेली आहे। ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय होऊ शकतो। पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही। पण एकंदरीत कोर्टाची जो मानसिकता होती ती अशी होती की इलेक्शन आम्ही थांबवणार नाही। खरं तर 2021 मध्ये सुप्रीम कोर्टानं ट्रिपल टेस्टची पूर्तता न केल्यानं ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती। मात्र बांटी आयोगाच्या अहवालानंतर ओबीसींचं 27% आरक्षण कायम ठेवण्यात आलं होतं। मात्र आता 5 वर्षांपासून लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर हा वाद पुन्हा उफाळून आलाय। कोर्टानं आगामी निवडणुकांसाठी 50% मर्यादा पाळण्याचे आदेश दिले। एवढंच नाही तर 50% मर्यादेच्या आरक्षणाचा मुद्दा 7 सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्याचे संकेत दिले। त्यामुळे 28 नोव्हेंबरला तरी किमान एक घाव दोन तुकडे याप्रमाणे झेडपी आणि महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की पुन्हा निवडणूक लांबणीवर पडणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।